श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपण तर अनेक ऋणानुबंधात हे अडकलेलो असतो. ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील. अर्थात आपल्याला जे काही भलं करायचंय ना, ते या जन्मातच करायचंय. कारण श्रोते हो, पुढचा जन्म कुठला असेलच हे आपल्याला माहिती नाही. आणि मनुष्य जन्मातच हे ऋण फेडता येत असतात. आणि एक महत्वाचं, पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा अंगावर बसत नसते. त्यामुळं मागच्या जन्मातील देणेकरी ज्यांना त्रास दिला गेला, ते आपल्याला या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, आप्तेष्ट, शेजारी, मित्रमैत्रिणी या रूपामध्ये आपापले ऋण वसूल करत असतात. आणि ज्यांना आपण मदत केली ना, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात ते येऊन परतफेड करत असतात. त्यामुळे श्रोते हो, मी सरळ मार्गे, मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्याच बाबतीत असं का होतं याची कधीच खंत करू नका. कारण श्रोते हो, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरु शरणी आणि वाणी ही नामस्मरणात गुंतवल्यावर जीवनातील गंमत आणि आनंद हे अनुभवता येतोच. बघा, पडते का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संघर्ष संपत नसतो. प्रत्येक टप्प्यावर तो वेगवेगळ्या रूपात समोर येत असतो. पाळमुळं जमिनीत घट्ट रुजलेली असली की बाहेरून तोडणारी किती घाव झाले तरीही जिद्द पुन्हा नव्यानं उगवण्यासाठी सरसावत असते. जोपर्यंत आपण कोणाच्या तरी उपयोगात असतो, तोपर्यंतच लोक आपल्याला ओळखतात. कारण दिवा लावल्यानंतर माचीची काडी ही फेकूनच दिली जाते. भाकरी टाकताना आईच्या हाताला बसलेलं चटकं आणि कष्ट करून बापाच्या हाताला पडलेलं घट्ट, याची ज्याला जाणीव असते, त्याचं जीवन चांगल्या मार्गाला लागतं. चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे त्या चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या होतील. विश्वास हा असा पक्ष आहे जो पहाटे अंधार असताना सुद्धा त्याच प्रकाश अनुभवतो. पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटत असते. परीक्षा म्हणजे स्वतःच्या डोकावून पाहण्याची संधी असते. सुखासाठी कोणी काशी केली, कोणी पंढरपूर केलं, कोणी रोजा ठेवला, कोणी उपवास केला, पण जगात तो सुखी झाला ज्यानं आई वडील घरात ठेवले. वडिलांकडून कष्ट शिका आणि संस्कार आईकडून शिका. बाकीचं जग हे तुम्हाला शिकवत राहतं. जगातील कोणतीही व्यक्ती ही पूर्णपणे सुसंस्कृत नसते. मृत्यूनंतरच त्याच्यावर अंतिम संस्कार होत असतात. इतरांच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या पाठीमागचं कारण होणं यासारखं पुण्य जगात कुठलंच नसतं. एखाद्याचं उपकार हे नाही फेडता आलं तरी चालेल, पण त्यानं आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवायची असते. मोबाईलनं घरातील प्रत्येक व्यक्ती ही वेगळी केली. खोटी प्रशंसा ही अत्यंत दुःख देणारी असते. चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात असते. कलियुग चालू आहे, तुमचं वाईट तोच करणार ज्याचं तुम्ही चांगलं केलेलं आहे. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका.
प्रामाणिकपणे मेहनत करा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्याला सुद्धा तुमचा सन्मान करायला भाग पाडतं. कधी कधी स्वतःलाच स्वतःचा आधार बनावा लागतो. प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत कधीच अडथळा निर्माण करत नाही, आणि अडथळा निर्माण करणारा कधी प्रगती निर्माण करत नाही. आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच आपलं दुःख. जोपर्यंत तुमच्यावर कोणीतरी जळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होताय हे कळत नाही. जगात दुसऱ्याला हसवणे इतकं सोपं आणि दुसऱ्यासाठी रडण्या इतकं कठीण दुसरं कोणतंच काम नसतं. नातं हे कबशी सारखं असावं. एकातून सांडलं तर दुसऱ्यानं सांभाळावं. मुलं वडिलांना मिठी मारत नाहीत, वडिलांच्या कुशीत डोकं ठेवून झोपत नाहीत. घरी फोन केल्यावर आईशी बोलतात आणि बाबा हळू आवाजात सांगतात, टेन्शन घेऊ नकोस, मी अजून जिवंत आहे. नातं हे हात आणि डोळ्यासारखं असलं पाहिजे. हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं, आणि डोळ्यात पाणी आलं तर ते पुसायला हातच पुढं येतात. ज्या व्यक्तीच्या जिभेवर सतत पैसा, प्रॉपर्टीची भाषा असते, अशा व्यक्तीकडून माणुसकीची अपेक्षा कधीच करू नका. जी व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकते ती व्यक्ती कितीही संकट आली तरी माघार घेत नसते. जेवढी सुखाची साधनं घरात येतील तेवढी माणसांची गरज उरत नाही. चार गोड शब्द बोलणं म्हणजे इवल्याशा खारीच्या पाठीवर रामाची बोटं उमटवणं. साखरेची गोडी सेकंदच राहते, पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते. तुम्हाला कुठं पोहोचायचंय हे आधी ठरवा, आणि तिथं पोहोचेपर्यंत थांबू नका. आयुष्याचा आनंद घेण्यासाठी माणूस कधी जगत नाही, तो फक्त आपल्या गरजा आणि कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राबत असतो.